नमस्कार, स्वागत आहे आपलं लँड 10 मराठीमध्ये. मी ॲडव्होकेट आविष्कार. आज आपण माहिती घेणार आहेत, चर्चा करणार आहेत. खूप असा एक विवादास्पद जो कायदा आहे किंवा सेक्शन आहे, कलम 124A, ज्याला आपण देशद्रोह किंवा राजद्रोह किंवा सिडेशन या नावाने ओळखतो. आणि त्याचे कारण असे आहे की भारताचे माननीय सरन्यायाधीश NV रमन्ना यांनी केंद्र सरकारला एका प्रकरणामध्ये नोटीस इश्यू करताना भारताचे अटॉर्नी जनरल यांच्या मार्फत काही प्रश्न विचारलेले आहेत आणि काही गोष्टी केंद्र सरकारला सांगितलेल्या आहेत. कलम 124 च्या बाबतीत, म्हणजे सिडेशनच्या कायद्याच्या बाबतीत. आता सिडेशन, राजद्रोह, देशद्रोह म्हटलं की आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की देशाच्या विरुद्ध कुणीतरी काहीतरी कारवाई केलेली आहे किंवा देशाच्या अखंडतेविषयी, स्वातंत्र्याविषयी अशी कुठली तरी गोष्ट केलेली आहे, त्याच्यामुळे हा कायदा त्या व्यक्तीवरती लावला जातो. तर हा कायदा नेमका काय आहे, सरन्यायाधीश काय म्हटले, याबाबत आपण माहिती घेऊया सविस्तर. तर आपण सुरुवात करूया प्रथम माननीय सरन्यायाधीश रमन्ना काय म्हटले याच्यापासून. केंद्र सरकारला नोटीस इश्यू करताना माननीय सरन्यायाधीशांनी काही मुद्दे उपस्थित केले. पहिला मुद्दा त्यांनी असा उपस्थित केला की आता भारताच्या स्वातंत्र्याला जवळपास 75 वर्ष होत आलेली आहेत आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी प्रयत्न केले, कारावास भोगले, त्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांवरती ह्याच तर कायद्याअंतर्गत कारवाई केली होती, म्हणजेच कलम 124A अंतर्गत. आणि 75 वर्षानंतर खरंच आज ह्या कायद्याची आपल्याला आवश्यकता आहे का? पुढे सरन्यायाधीश असं म्हणतात की हा जो कायदा आहे ह्याची अंमलबजावणी ज्यावेळेस होते, ह्या सेक्शन लावलं जातं, सेक्शन 124A, त्याचं कन्व्हिक्शन रेट खूप कमी आहे. म्हणजे आपण अलीकडच्या काळात जर पाहिलं तर गेल्या 5-6 वर्षामध्ये जवळपास 350 लोकांवर 350 खटले या प्रकरणात दाखल केले होते आणि केवळ 10 जणांना ह्याच्यामध्ये कन्व्हिक्शन झालं आहे. कन्व्हिक्शन रेट खूप कमी आहे याचा अर्थ सरन्यायाधीशांना असं म्हणायचं आहे की खोटे गुन्हे दाखल केले जातात आणि ते कधी सिद्ध होत नाहीत किंवा ते त्यांनी ॲक्च्युली तसा गुन्हा केलेला नसतो, परंतु एक ज्युडिशियल प्रोसेसमध्ये मग ते अरेस्ट असेल, बेल असेल आणि ते जी एकंदरीत त्रास आहे तो सहन करावा लागणार, पण ॲक्च्युली त्यांनी तो गुन्हा केलेला नसताना फेक पद्धतीने अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले जातात. त्यामुळे सरन्यायाधीश असं म्हणतात की कन्व्हिक्शन रेट हा खूप कमी आहे. आणि यामध्ये सरन्यायाधीश राज्य सरकार किंवा केंद्र सरकार असं कुणाला दोष देत नाही. ते पुढे असं म्हणतात की जवळपास 6 वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने IT ॲक्ट जो आहे, त्याला माहिती तंत्रज्ञान कायद्यामधलं कलम 66A, हे जे कलम आहे ते 6 वर्षापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं. बरं झालं काय, 6 वर्षापूर्वी रद्द केल्यानंतरही ह्याच सेक्शन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. हजारोच्या संख्येने ह्याच्या ट्रायल्स चालू आहेत, असे गुन्हे रजिस्टर केले जात आहेत. हे वक्तव्य जेव्हा सरन्यायाधीशांनी केले, म्हणजेच सुप्रीम कोर्टाने जेव्हा हे वक्तव्य केले, तेव्हा गृह मंत्रालयाने याबाबत एक नोटीस काढली आणि सर्व राज्य सरकार आणि पोलीस प्रमुखांना त्या नोटीसद्वारे असे सांगण्यात आलेले आहे की सेक्शन 124A अंतर्गत जेवढे गुन्हे दाखल आहेत किंवा ते वापस घ्यायला सांगितलेत आणि इथून पुढे सेक्शन 166A अंतर्गत गुन्हे दाखल करू नये असे निर्देश केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने सर्व राज्य सरकार व पोलीस प्रमुखांना दिलेत. सरन्यायाधीश असंही म्हणतात की आज एखाद्या खेड्यामध्ये सुद्धा एखादा पोलीस अधिकारी कुठल्याही व्यक्तीवरती कलम 124A अंतर्गत कारवाई करू शकतो आणि त्याला तो त्याच्या अंडर प्रॉसिक्यूट करू शकतो. एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे सगळ्यांमध्ये ह्या कलमाच्या दुरुपयोगाबाबत. आणि त्यामुळे आता ह्या
कलमाच्या बाबतीत आपल्याला समीक्षा करायला पाहिजे, त्याची आवश्यकता आहे का नाही हेही तपासून बघायला पाहिजे. म्हणजे एक उदाहरण दिलं माननीय सर्वोच्च न्यायालयाने की एक लाकडाचा तुकडा पाहिजे असेल, त्यासाठी एखाद्याकडे आपण आरी द्यावी आणि त्यांनी त्या आरीने पूर्ण जंगलच उद्ध्वस्त करून टाकावे, अशी परिस्थिती सेक्शन 124A बाबतीत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आलेले आहे. आणि हे नोटीस इश्यू केल्यानंतर आता केंद्र सरकारची भूमिका याबाबत काय राहील हे येत्या काळामध्ये आपल्याला लक्षात येईल. हा कायदा रद्द करण्याची आवश्यकता आहे का त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे, याबाबत केंद्र सरकार आपली भूमिका मांडेलच. परंतु एखाद्या कायद्याबाबत आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण थोडंसं इतिहासात डोकवायला पाहिजे. आपण इतिहासात जर डोकावून पाहिलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात आणि नेमक्या काय घडामोडी घडल्या हेही आपल्या लक्षात येतं. आपल्याला माहीत आहे भारतीय दंड संहिता 1860 हे लागू झाली भारतामध्ये 1862 पासून. आणि ह्या भारतीय दंड संहिता ज्यावेळेस त्याचा ड्राफ्ट बनवला होता तो 1837 साली याचा ड्राफ्ट बनवला होता. तेव्हा सिडेशनचं सेक्शन त्या इंडियन पेनल कोडमध्ये होते, ते होते सेक्शन 113. पण ज्यावेळेस 1860 मध्ये हा कायदा आला, भारतीय दंड संहिता आली, तेव्हा मात्र हे सेक्शन वगळलं होतं. ते कुठल्या कारणाने वगळलं ते स्पष्ट नाही, परंतु ते ज्यावेळेस भारतीय दंड संहिता 1860 आली त्यावेळेस मात्र सिडेशन, देशद्रोह, राजद्रोह अशा प्रकारचं सेक्शन नव्हतं. झाले काय, 1870च्या काळामध्ये भारतामध्ये वहाबी ॲक्टिव्हिटीज वाढल्या असं ब्रिटिशांना वाटलं. आता वहाबी ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय, तर मुस्लिम धर्मगुरू हे भारतातील आणि जनतेला, मुस्लिम जनतेला हे ब्रिटिशांविरुद्ध एक धार्मिक युद्ध पुकारण्यासाठी प्रोवोक करत आहे किंवा त्यांना भडकावत आहे असं ब्रिटिश गव्हर्नमेंटला वाटलं. आणि हे रोखण्यासाठी एका सेक्शनची, एका कायद्याची आवश्यकता भासली. आणि त्या अनुषंगाने 1970 साली जेम्स स्टीफन यांच्या सजेशननुसार सेक्शन 124A सिडेशन हे इंडियन पेनल कोडमध्ये आलं. 1862 साली इंडियन पेनल कोडचं आपल्याकडे लागू झालं भारतामध्ये आणि 1870 मध्ये सेक्शन 124A हे त्याच्यामध्ये टाकण्यात आलं. टाकण्याचं कारण काय, तर वहाबी मुवमेंट ज्याच्यामुळे भारतामध्ये धर्मयुद्ध मुस्लिम समाज पुकारेल ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या विरुद्ध अशी भीती ब्रिटिश गव्हर्नमेंटला वाटली आणि ते रोखण्यासाठी एका सेक्शनची आवश्यकता आहे, एका कलमाची आवश्यकता आहे असं भासल्यामुळे हे कलम टाकण्यात आलं. आता हे कलम टाकल्यानंतर जवळपास 21 वर्ष ह्या कलमांतर्गत कोणावरही कारवाई झाली नाही. 21 वर्ष ह्या कलमाचा कुठेही वापर होताना आपल्याला दिसत नाही. 1891 साली आपल्याला ह्या सेक्शन अंतर्गत रजिस्टर झालेली केस आढळते. ती होती वेस्ट बेंगॉलमध्ये जोगेंद्र बोस यांच्या विरुद्ध हा खटला दाखल करण्यात आला होता. जोगेंद्र बोस हे बंगोभाषी नावाचं एक पेपर चालवत होते आणि त्यामध्ये त्यांनी जे आर्टिकल लिहिलं होतं ते ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या विरुद्ध आहे किंवा जनतेला प्रोवोक करणार आहे अशा धारणा ब्रिटिश गव्हर्नमेंटची होती आणि त्यामुळे त्यांच्यावरती हे सेक्शन लावण्यात आलं. हे सेक्शन पहिलं लावलं 1891 साली. म्हणजे प्रोव्हिजन केलं 1870 मध्ये आणि पहिली केस रजिस्टर झाली 1891 साली. 20-21 वर्ष अशा प्रकारची कुठलीही केस रजिस्टर करण्यात आली नव्हती. इंडियन पिनल कोड 1860 याच्यामध्ये चॅप्टर 6 आहे आणि हा चॅप्टर 6 चालू होतो सेक्शन 121 पासून ते सेक्शन 130 पर्यंत. म्हणजे कलम 121 ते कलम 130 हे प्रकरण 6 मध्ये मोडतं आणि हे 6वं प्रकरण जे आहे ते आहे देशाविरुद्ध अपराधांविषयी. देशाविरुद्ध जे अपराध आहेत केले जातात त्यांच्या बाबतीत जी अपराध कशाला म्हणायचे आणि त्याची शिक्षा काय असेल ह्याच्या प्रकारचे हे प्रोव्हिजन आहे. आणि याच्यामध्येच कलम 124A आपल्याला 1870 मध्ये टाकलेलं आढळतं. मग आता
124A नेमकं काय म्हणतं तर समजा एखाद्या व्यक्तीने विधीद्वारे स्थापित जे सरकार आहे त्याच्या विरुद्ध द्वेषाची किंवा तुच्छतेची भावना जर निर्माण करण्याचा प्रयत्न केला किंवा तशी भावना निर्माण केली किंवा सरकारच्या विरुद्ध अप्रीतीची भावना चेतावली किंवा तसा प्रयत्न केला तर हा होतो देशद्रोह, राजद्रोह किंवा सिडेशन. आणि त्याची सजा काय आहे तर याला मॅक्झिमम सजा लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणजेच आजीवन कारावास होऊ शकते आणि सोबत द्रव्यदंड म्हणजे फाईन देखील होऊ शकतो किंवा केवळ फाईन हा देखील केला जाऊ शकतो. आता हे झाली आपली 124A सेक्शनची थोडक्यात व्याख्या काय आहे किंवा ते नेमकं देशद्रोह, राजद्रोह कशाला म्हणायचं, कुठल्या कारवायांना म्हणायचं. मग ते तुमच्या लिखाणातून असेल, तुमच्या वक्तव्यातून असेल किंवा एखाद्या ॲक्शनमुळे असेल, देशाच्या सरकारविरुद्ध जर अशी भावना होत असेल द्वेषाची, तुच्छतेची किंवा अप्रीतीची तर ते होतं सिडेशन, राजद्रोह, देशद्रोह. आता इतिहासामध्ये काय घडलं आपण ते बघूयात. पहिली केस तुम्हाला सांगितलं तसं 1891 साली रजिस्टर झाली आपले जोगेंद्र बोस यांच्या विरुद्ध. त्याच्यानंतर जी महत्वाची केस आणखीन आपल्याला सांगता येईल ती म्हणजे लोकमान्य टिळकांविरुद्ध. लोकमान्य टिळकांना ह्या सेक्शन अंतर्गत 2 वेळेस कारावास झाला. 1897 साली 18 महिन्यांचा सश्रम कारावास लोकमान्य टिळकांना ह्या सेक्शन अंतर्गत देण्यात आला होता. आणि पुढे 1908 साली लोकमान्य टिळकांना याच सेक्शन अंतर्गत 6 वर्षाचा कारावास झाला होता. आणि 1922 साली महात्मा गांधींना देखील ह्या सेक्शन अंतर्गत ट्रायल करण्यात आलं होतं. म्हणजे स्वातंत्र्याचा लढा असेल किंवा सरकार विरुद्ध जेव्हा जेव्हा कोणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ब्रिटिश गव्हर्नमेंटनी तो आवाज दाबण्यासाठी ह्या सेक्शनचा वापर केला. स्वातंत्र्यानंतर मात्र काय झालं, भारताला स्वातंत्र्य भेटलं आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना हे सेक्शन नको होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न केले. परंतु दुर्दैवाने हे सेक्शन ते काढू शकले नाहीत किंवा ते काढण्यात आलं नाही. आणि 1951 ते 1959 ह्या पिरियडमध्ये अलाहाबाद हायकोर्ट आणि पंजाब हायकोर्ट ह्या 2 हायकोर्ट्सनी कलम 124A ह्याला रद्द केलं. म्हणजे ह्या काळामध्ये भारताच्या इंडियन पिनल कोडमधून कलम 124 म्हणजेच 124A हे रद्द करण्यात आलं होतं. मग परत हे कलम आलं कसं तर 1962 साली सुप्रीम कोर्टाने याला वैध ठरवलं. 1962 साली परत सुप्रीम कोर्टाने सेक्शन 124A वैध असल्याचे ठरवले. परंतु त्यावेळेस त्याला थोडंसं सुप्रीम कोर्टाने माइल्ड केलं. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आलं की अशा प्रकारची कृती, अशा प्रकारचं भाषण किंवा अशा प्रकारचं लिखाण असेल की ज्याच्यामुळे हिंसा होईल आणि ते देशाच्या सरकारच्या विरुद्ध असेल, मग ते द्वेषाची भावना, तुच्छतेची भावना किंवा अप्रीतीची भावनेच्या बाबतीत असेल आणि त्याच्यामधून हिंसा जर भडकत असेल तर मात्र सेक्शन 124A लावलं जाऊ शकतं असं सुप्रीम कोर्टाने नमूद केलं. 1962 हे नमूद केल्यानंतर पुढे आपल्याला इतिहासात असं आढळतं की आणीबाणीचा इम्पॅक्ट ह्या कलमावरती देखील आपल्याला जाणवतो. 1973 साली सिव्हिल प्रोसिजर कोड आलं आणि सिव्हिल प्रोसिजर कोड प्रमाणे हा जो गुन्हा आहे कलम 124A अंतर्गत त्याला सिव्हिल प्रोसिजर कोड 1973 प्रमाणे कॉग्निजेबल केलं म्हणजे दखलपात्र केलं. आणि तिथून पुढे मग ह्याच्यामध्ये अरेस्ट असेल, बेल असेल, ह्या सगळ्या गोष्टी अनुषंगाने पुढे आल्या. म्हणजे आणीबाणीचा काळ याचं सेक्शन 124Aचं कॉग्निजेबल ऑफेन्स असेल ह्या गोष्टी क्रमाने पुढे आल्या. मग वारंवार पुढे काय होत गेलं
पत्रकार असतील किंवा समाजामध्ये जे सरकारच्या विरुद्ध आवाज उठवतात अशा लोकांवरती या प्रकारचे खटले दाखल करण्याचा विविध गव्हर्नमेंटनी प्रयत्न केला. इनफॅक्ट 2019च्या मॅनिफेस्टोमध्ये काँग्रेस जे पक्ष आहे त्यांनी जाहीरनाम्यामध्येच असं नमूद केलं की आम्ही कलम 124A रद्द करू. परंतु ज्या पिरियडमध्ये काँग्रेसची गव्हर्नमेंट होती त्या पिरियडमध्ये जवळपास त्यांनी या अशा प्रकारच्या कुठल्याही हालचाली करताना आपल्याला दिसलं नाही. बरं झालं काय, हा कायदा ब्रिटिशांनी आणला आणि ब्रिटिश लोकांमध्ये UK हा कायदा लास्ट केस ब्रिटिश लोकांमध्ये किंवा त्यांच्या देशामध्ये रजिस्टर झाली 1972 साली. 1972 नंतर एकही केस सिडेशनची, देशद्रोहाची ब्रिटिश लोकांनी त्यांच्या देशामध्ये रजिस्टर केलेली आपल्याला आढळून येत नाही. परंतु तिथे देखील हा कायदा रद्द होण्यासाठी जवळपास 2009 उजळला. म्हणजे 2009 साली ब्रिटिश गव्हर्नमेंटनी हा कायदा, हे सेक्शन त्यांच्या इथे रद्द केलं. आता आपल्याकडे आज काल सुप्रीम कोर्टाने ह्या प्रकारे विचारणा केलेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला की हा कायद्याची आता एक रिव्ह्यू व्हायला पाहिजे, ह्याच्यावरती आपल्याला ह्याची वैधता तपासली पाहिजे. कारण होतं काय, जेव्हा आपण आर्टिकल 19 कॉन्स्टिट्यूशनचं बघतो तेव्हा आर्टिकल 19 आपल्याला एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि IPCचे सेक्शन 124A हे कॉन्ट्राडिक्टरी आहेत. म्हणजे आपल्या आर्टिकल 19 प्रमाणे जे आपल्याला स्वातंत्र्य भेटलेले आहे त्याचे बऱ्यापैकी सप्रेशन करण्याचं काम 124 कलम करतं. त्यामुळे निश्चितच आता ही वेळ आलेली आहे की ह्या कायद्याबाबत गांभीर्याने विचार करून ह्याची वैधता तपासली पाहिजे, नव्हे हा रद्द केला पाहिजे किंवा त्याच्या बाबतीत गाईडलाईन्स दिल्या पाहिजे. काहीतरी याच्यावरती निर्णय घेणं आवश्यक आहे. कारण स्वतः सर्वोच्च न्यायालय म्हणतं की एक लाकडाचा तुकडा काढण्यासाठी जर आरी दिली असेल आणि समोरचा व्यक्ती पूर्ण जंगलच त्या आरीने कापत असेल म्हणजे हे खूप असं लक्षवेधी विधान आहे. आणि आता ह्या सेक्शनची समीक्षा व्हायला पाहिजे. बघूयात केंद्र सरकार याबाबतीत काय भूमिका घेतं. केंद्र सरकारचं म्हणणं लवकरच केंद्र सरकार मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करेलच. पण तुम्हाला काय वाटतं, देशद्रोह किंवा सिडेशन, राजद्रोह हे जे सेक्शन आहे हे आजच्या काळामध्ये रिलेव्हंट आहे का, ते असायला पाहिजे का? तुमचं मत अवश्य कळवा कमेंट बॉक्समध्ये. तुम्ही तुमचे प्रतिक्रिया कळवा आणि ह्या सेक्शनबाबत आणखीन आपले काही प्रश्न असतील तर तेही निश्चित विचारा. कारण हा विषय इतक्यात संपणारा नाही. हा विषय आपण चर्चेत ठेवणार आहेत आणि एक सुदृढ डेमोक्रेसी जी आहे, लोकशाही आहे, तिथे सरकारला, जनतेला प्रश्न विचारता आलेच पाहिजे आणि जे सरकारच्या भूमिका आहेत त्यांच्यावरती प्रश्न विचारणं हे माध्यमांचं असेल, लोकप्रतिनिधींचं असेल किंवा सर्वसामान्य नागरिकांचं असेल, हे कर्तव्यच आहे. त्यामुळे याच्यावरती चर्चा होत राहणार. आपलं मत आवर्जून कळवा. थँक्यू. पाहत रहा अ लँटन मराठी. धन्यवाद.